विधानसभेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर सर्वच्या सर्व 288 जागांचा सर्वे करणार। लोकसभेत सर्वेवर बोट ठेवणाऱ्या भाजपला अजितदादांचं उत्तर। छगन भुजबळांनी अचानक पवारांची भेट घेतल्यानं खळबळ। आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार मुख्यमंत्र्यांशी बोलायला तयार। भेटीनंतर भुजबळांची माहिती। विधान परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी 2 गट पडल्यामुळेच काँग्रेसची मतं फुटली। नार्वेकर आणि जयंत पाटलांना मतदान करण्यावरून पडले होते 2 गट। लोकसभा निवडणुकीनंतर आदित्य ठाकरेंचं उद्यापासून विधानसभा निहाय दौरे। लोकसभेत पराभव झालेल्या जागांवर ठाकरे गटाचं विशेष लक्ष। उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही। ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं वक्तव्य। मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंचं कुटुंबियांची भेट। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजाच्या आईची गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला 12 लाखांची देणगी। तर पंकजा मुंडेंच्या उमेदवारीसाठी दिलीप खेडकरांनी देवीला मुकुट चांदीचं अर्पण केल्याची माहिती समोर। पुण्यातल्या काशीबाई नवरे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकर होत्या पूर्णपणे फिट। फिटनेस सर्टिफिकेटमधून उघड। ओबीसी कोट्यातून दिली तब्बल 9 वेळा यूपीएससी परीक्षा। विशाळगडावरील अतिक्रमणावर हातोडा। शिवप्रेमींच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारकडून कारवाई। खासदार शाहू महाराज उद्या विशाळगडाची पाहणी करणार। विशाळगडावरच्या अतिक्रमणाविरोधात कारवाईला जातीय रंग देऊ नये। संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन। विशाळगडावर अतिरेकी यासीन भटकळ राहिला होता तेव्हा कुठं होतं पुरोगामित्व, उपस्थित केला सवाल। दिव्यांग क्रिकेटपटूंबाबत सरकारचा सापत्न भाव। 5 वर्ष झाली तरी 3 क्रिकेटपटूंचं 15 लाखांचं बक्षीस दिलं नाही। टीम इंडियाला मात्र एका दिवसात 11 कोटींचा चेक। कोकण रेल्वेच्या रुळावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम अंतिम टप्प्यात। थोड्याच वेळात कोकण रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू होण्याची शक्यता। नाशिकमध्ये पर्यटकांच्या मूर्खपणाचा कहर। मनाई असतानाही गेले होते अंजनेरी पर्वताच्या माथ्यावर। अखेर वन विभागाकडून सुटका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।